कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये करुणा मुंडेंचे धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश। प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी कोणताही घरगुती हिंसाचार करू नये, वांद्रे कोर्टामध्ये निर्देश। धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टाने म्हटलेलं नाही, कोर्टाचे आदेश फक्त अंतरिम पोटगीचा। धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। आज मला अधिकृतपणे धनंजय मुंडेंच्या पत्नीचा दर्जा मिळाला। करुणा मुंडेंकडून न्यायालयासह वकिलांचे आभार। दरमहा 15 लाखाच्या पोटगीसाठी हायकोर्टामध्ये याचिका करणार, करुणा मुंडेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। वाल्मिक कराडकडून धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारहाण, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। फडणवीसांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचा दावा। धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते, माझी आईच घरगुती हिंसाचार करायची। धनंजय मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेची सोशल मीडियामध्ये पोस्ट। सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला, माझ्या मुलावर धनंजय मुंडे यांचा दबाव। मुलाच्या पोस्ट नंतर करुणा मुंडेंचा आरोप। कौटुंबिक हिंसा करणारी व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकते का? सरकारने अशा मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे। विजय वडेट्टीवारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी। मुख्यमंत्र्यांना कौटुंबिक हिंसाचार करणारा मंत्री मंत्रिमंडळामध्ये कसा चालतो? देवेंद्र फडणवीसांनी आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, तृप्ती देसाई यांची मागणी। अजित पवारांचा 4 दिवसांपूर्वी फोन आला होता, उशिरा फोन केला म्हणून अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली। आपण बसून बोलू असं अजित पवार म्हणाले, छगन भुजबळांची माहिती। मी नाराज नाही, मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। नाराजीच्या बातम्यांवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये उद्योजकांना ब्लॅकमेल करून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी। उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर थेट मकोकाची कारवाई करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश। पुण्यातील गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून अजित पवारांनी पोलिसांना फटकारलं। गाड्या फोडणाऱ्यांवर मकोका का लावत नाहीत? अजित पवारांचा सवाल, तसंच आरोपींचे धिंड काढण्याच्या सूचना। महायुतीमध्ये अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते, मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली आणि म्हणून प्रॉब्लेम झाला, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।